पाटील असं या. का फोटो काढता का? नाही नाही शूटिंग घ्यायची या. झोपाची दोघांची घ्या. असं बटा असं बटा का गावाकडे घ्या. हां गावाकडे फिरवतो मी कॅमेरा चौकीकडे फिरवतो. आज संत मोतीराम महाराज यांची ठोळा जन्मभूमी आणि फळा हा कर्मभूमी. आज फाल्गुन महिन्यातली शेवटची एकादश आहे. कारण फाल्गुन महिना चैत्रापासून सुरू होतो आणि फाल्गुनमध्ये या मराठी महिन्याची समाप्त होती. म्हणून आजचे एकादशीच्या निमित्तानं फळा येथे रामकृष्ण हरी आणि चालू आहे वारी. रामकृष्ण हरी शेतकऱ्याच्या दुःखाची माझी चालू आहे वारी. माझं डिग्री आहे काठी, दास आहे पदवी आणि माझं नाव आहे विठ्ठल हरी डांगे. मी शेतकरी म्हणून आमचे पाहुणे फळ्याचे यांना मी थोडं विनंती करणार आहे की बाबा पीक पेरलं त्या दिवसपासून काढजेपर्यंत शेतकऱ्याला काय आहे. आम्हाला डुकराचा त्रास आणि हरणाचा भरपूर त्रास आहे बघा शेतीमध्ये. बरं काय वाटतंय तुम्हाला? खाऊन जाऊ वाटतंय का बंद व्हावं वाटतंय? बंद व्हायला पाहिजे. डुकर आणि हरणं नुकसान करायचं ना. नुकसान करायला बंद व्हावा. बरं याच्यासाठी एक सरकारनं, राज्य सरकारनं व केंद्र सरकारनं वन्य प्राणी जीव संरक्षण कायदा केला आहे आणि ते त्या कायद्याच्या अंतर्गत तुमच्या शेतात सोडून दिले. त्याच्याबद्दल सरकारनं काय करावं? याच्यासाठी एवढंच आहे की आमचं म्हणणं सरकारनं बाबा याच्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलावेत. हे बंद व्हावं हे आमचं खाचं. बरं तुम्हाला असं वाटणार काय जसं मंत्र्याला संरक्षण आहे तसं आमच्या पिकाला फॉरेस्टरकडून याच्याकडून संरक्षण दिलं तर बरं होईल. चौकून समजा तार फिर काही आता जे आमदा तुम्ही चन्ना पेरलो किंवा आता मक्का पेरतो किंवा भुईमुग. आम्ही माझ्या लहानपणी येत होतो बऱ्याच काळ 5-10 वर्षापूर्वी तर इथं शेंगाचे ढिगं राहत होते. आता का नाहीत? आता या डुकरांचा त्रास भरपूर आहे आम्हाला त्याच्यामुळं पेरणं झालं आम्ही. हे कापसाला बरं आलं काय उतार? कापसाला बरं आला. बरं आला. तुमच्याकडे ढोरं काय काय आहात? शेजाऱ्याला भांडताना एवढं हळूनच बोलता की जोरात बोलता? कदाचित समजा मी तुमच्या नाही मी तुमच्या शेजारी आहे, तुमचा धुरा फोडल्यावर मग आता सरकारला भांडताना एवढं हळून बोलून जमल काय? सरकारला रटवून भांडावं लागेल ना. आजच्या रोजी हा फळ्याच्या रानामध्ये पूर्वी 5-10 वर्षा खाली खूप शेंगा येत होत्या. आत्ताही या शेंगाला आताच आमच्या सोयरे म्हणले बाबा की 200 रुपये किलो शेंगदाणे झाले. जर ह्या फळ्याच्या रानामध्ये शेंगा जर त्या डुकराच्या भीतीनं पेरल्या असल्या तर तेवढे महागडे शेंगदाणे घेऊन खावावं लागत नव्हतं. आणि त्याच्यासाठी या महाराष्ट्र शासनाला विनंती करण्यात येते की रे बापू तुझ्या बापाचं काही जायना एक पीक संरक्षण कायदा करावा आणि त्या कायद्याच्या अंतर्गत आमच्या संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं पीक राखून द्यावं असं म्हणे विठ्ठलदास शेतकरी खास.